पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आहे आणि अशोक जे विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या पाठीमागील जी ही समोर आपल्याला भिंत दिसते, या भिंतीवर एका सदाशिव पेठेतील एका हिंदू व्यक्तीने हिरवा कलर दिला होता आणि हिरवा कलर देऊन त्या ठिकाणी एक पंती लावण्यात आली होती, तर फुलं देखील अर्पण करण्यात आली होती। त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी येत हे सगळे फोटो काढले आणि त्यानंतर व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल झाला की ह्या जो हिरवा कलर दिलेला आहे यावर आता काही दिवसानंतर वक्फ बोर्डाकडून दावा केला जाईल की ही जागा आमचीच आहे। आणि अशा प्रकारचा जो मेसेज पुण्यातील ग्रुप्सवर जो फिरत होता तो खासदार मेधा कुलकर्णी यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला। त्यानंतर काल खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट या ठिकाणी जो हिरवा कलर जो दिला होता त्या ठिकाणी आता भगवा कलर दिल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा भगवा कलर दिला आणि त्या ठिकाणी एक गणपतीची चित्र असलेले एक मूर्ती ठेवलेली पाहायला मिळते। हा सगळा प्रकार घडल्यानंतर खरं तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी या ठिकाणी एक आक्रमक होत हा जो हिरवा कलर आहे तो त्या हिरव्या कलरच्या वरच भगवा कलर दिल्याचं पाहायला मिळतंय आणि असा आणखी पुण्यात कुठे प्रकार घडत असेल तर मला कळवा, अशा प्रकारचे एक वक्तव्य देखील मेधा कुलकर्णी यांनी केलेलं आहे। खरं तर हा सगळा प्रकार ज्या प्रकारे खासदार मेधा कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचला तसाच तो स्थानिक पोलिसांकडे देखील पोहोचला। पोलिसांनी या ठिकाणी एक तपास केला तर हा जो हिरवा कलर दिलेला आहे तो मुस्लिम व्यक्ती नसून सदाशिव पेठेतील एक हिंदू व्यक्तीने हा कलर दिला होता आणि या जी भिंत दिसते ही भिंत अशोक विद्यालयाच्या पाठीमागील भिंत आहे आणि आतमध्ये पीर बाबाचं मूळ स्थान असल्याचं पोलीस तपासात त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या पीर बाबाची दर गुरुवारी ते पूजा करत असतात असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यामुळे व्हायरल व्हॉट्सअप मेसेजमध्ये ज्याप्रमाणे हिरवा कलर दिल्यानंतर वक्फ बोर्ड या जागेवर दावा करेल की ही जागा आमचीच आहे अशा प्रकारचा जो मेसेज व्हायरल होत होता, अशी कुठलीही घटना पोलिसांच्या तपासात उघड झालेली नाहीये। परंतु हिरवा कलर दिल्यामुळे खरं तर खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यांनी थेट या ठिकाणी येत त्या हिरव्या कलरवर भगवा कलर देऊन त्या ठिकाणी गणपतीचं चित्र या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन चरणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।